नमस्कार. जस्ट फॉर हार्ट्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण बऱ्याच पॉडकास्टमधून बऱ्याच आजारांविषयीची माहिती घेतलेली आहे. त्याचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज आपण जो विषय घेणार आहोत त्याला म्हणतात सायलेंट किलर. सायलेंट किलर म्हणजे तो आजार तुमच्या शरीरावर लगेच काही प्रभाव करत नाही, काही दुष्परिणाम दाखवत नाही. पण कालांतराने हळू तो तुमच्या शरीरावर दुष्परिणाम चालू करायला सुरुवात करतो किंवा तुमच्या ऑर्गन्सवर अफेक्ट करतो. आणि हा आजार आहे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. आणि त्याविषयीच मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत आहेत डायटिशियन नेहा मॅडम, ज्या आपल्याला उच्च रक्तदाबाबद्दल सगळी माहिती देणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याचा खूप खूप फायदा होईल. काहीही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ती शंका विचारू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. म्हणजे आपण जर पाण्याची नळी असेल बघ, त्याचा प्रेशरने पाणी आणायचं असेल तर आपण तो डायमीटर कमी करतो, दाबतो, म्हणजे फास्ट पाणी जातं. तसा जर कुठल्या कंडिशन्समुळे जर डायमीटर कमी झाला तिथल्या रक्तवाहिनीचा, तर तिथून जे प्रेशर वाढतं तर त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. ज्या लोकांमध्ये डाएटमध्ये मीठ जास्त खातात, काही लोकांना सवय असते वरतून मीठ घ्यायची, तर सोडियमचं प्रमाण जास्त झाल्याने सुद्धा बीपीचा त्रास होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर या लोकांचं डोकं दुखतं, तेव्हा बीपी चेक करून बघितलं पाहिजे. खूप लोकांचं गंमत अशी आहे ना, की इव्हन माझ्या आजी बाबतीत तसं व्हायचं की आम्ही हॉस्पिटलची पायरी चढली का तिचा बीपी वाढायचा आणि अदरवाईज तो नॉर्मल होतो. आणि हे खूप पेशंट्समध्ये होतं. गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं, बायकोसोबत भांडण झालं, तर या टाइम पॉईंटला पण तुम्ही तुमचा बीपी चेक केला पाहिजे. कॉग्निटिव्ह फंक्शन तुमचं जे आहे, ब्रेनचं फंक्शन, त्याच्यावर देखील परिणाम होतो आणि तुम्हाला डिमेन्शिया सारखे आजार देखील होऊ शकतात. म्हणजे परमनंटच अगदी तुम्ही सगळं विसरायला लागतात. तर एवढा सिरियस आहे बीपीला कंट्रोलमध्ये ठेवणं. पॅरालिसिसचे अटॅक्स देखील येऊ शकतो जर तुमचा बीपी अनट्रीटेड राहिला तर. काय तुमचं हृदयाच्या कार्यावर काही परिणाम झालेला आहे का ते बघून जर तुम्हाला गोळी रेकमेंड केली असेल तर नक्कीच तुम्ही ती गोळी खाणं गरजेचं आहे. विथ डायटरी चेंजेस ते रिव्हर्स करू शकतो आपण पुढे जाऊन. व्हॉट इज हायपर टेन्शन आणि अशा भाषेमध्ये जसं सगळ्या सर्वसामान्यांना समजेल. ओके. तर बेसिकली हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. आता ब्लड प्रेशर हे सगळ्यांनाच असतं, बरोबर. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही रक्त फिरत असतं तर ते एका विशिष्ट प्रेशरमध्ये फिरत असतं. तर ते जर प्रेशर वाढलं तर त्याला आपण हाय बीपी म्हणतो. म्हणजे जो रक्ताचा जो आपल्या वेन्सवरती होणारा जो दबाव असतो, तो दबाव जो पडतो त्याला आपण रक्तदाब म्हणतो. ठीक आहे. तर बेसिकली आपलं जे हार्ट आहे, तर ते हार्ट जेव्हा पंप करतं, तर हार्ट एक पंपिंग मशीन आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याला स्कूलमध्येच आपण हे शिकलोय. तर जेव्हा हार्ट पंप होतं म्हणजेच हृदयाचे ठोके पडतात. तर ही जी पंपिंग प्रोसेस आहे, तर ह्याच्यामध्ये जो काही जो प्रेशर, जो दाब निर्माण होतो त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. म्हणजे तो रक्तवाहिन्यांवर जो दाब निर्माण होतो त्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. तर काही कंडिशन्समध्ये काय होतं की त्या ज्या वेन्स असतात त्याचा डायमीटर कमी झालेला असतो. म्हणजे आपण जर पाण्याची नळी असेल बघ, त्याचा प्रेशरने पाणी आणायचं असेल तर आपण तो डायमीटर कमी करतो, दाबतो, म्हणजे फास्ट पाणी जातं. तसा जर कुठल्या कंडिशन्समुळे जर डायमीटर कमी झाला तिथल्या रक्तवाहिनीचा, तर तिथून जे प्रेशर वाढतं तर त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो. ओके. आणि उच्च रक्तदाब हा इतका म्हणजे ही इतकी सिरियस कंडिशन कोणत्या कारणामुळे आहे? तर त्याचे ना उच्च रक्तदाबाचे अनेक कारण आहेत त्याला. म्हणजे जसं रॉंग लाईफस्टाईल, म्हणजे त्याला आपण रिस्क फॅक्टर्स म्हणूया. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रिस्क फॅक्टर्स आहे. एक मॉडिफायबल आणि एक नॉन मॉडिफायबल. म्हणजे मॉडिफायबल म्हणजे काही रिस्क फॅक्टर्स असे आहे हायपरटेन्शनला की जे तुमच्या हातात नाही, तुम्ही चेंज नाही करू शकत. ठीक आहे. आणि काही असे आहेत मॉडिफायल रिस्क फॅक्टर्स की जे तुम्ही मॉडिफाय करू शकता, जे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. तर जे पहिला जो प्रकार आहे की नॉन मॉडिफायबल, की जिकडे तुम्ही काहीच करू शकत नाही, तुमचं वय. ठीक आहे. जसं एज वाढतं आपलं तसं हायपर टेन्शनची रिस्क वाढत जाते. त्याच्यामुळे जसं एजिंग प्रोसेस आपण स्टॉप नाही करू शकत, तर तिथे तुम्ही काही करू शकत नाही, म्हणून इट इज नॉन मॉडिफायबल. फॅमिली हिस्ट्री, ठीक आहे, म्हणजे अनुवंशिकता. जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना जर बीपी राहिला असेल तर तुम्हाला पण होण्याची शक्यता असते. पण तिथे तुमची रिस्क जास्त असते. म्हणजे अगदीच आपण काय म्हणतो स्टॉप किंवा डिले करू शकत नाही असं नाहीये, पण त्या गोष्टी या 2 आपल्या हातात नाहीये. ठीक आहे. आणि ज्या मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, तर ह्याच्यामध्ये काय आहे, बेसिकली वाढलेलं वजन असेल तुमचं तर ते मेजर रिस्क फॅक्टर्स आहे. चुकीचा आहार घेणे, ठीक आहे, खूप जास्त जंक फूड, शुगरी फूड्स खात असाल तर ते एक तुमचं मेजर रिस्क फॅक्टर आहे. नंतर व्यायामाचा अभाव, म्हणजे खूप लोक एक्सरसाइजच करत नाही बिलकुल, तर बिलकुलच इनॅक्टिव्ह असतात, तर त्या लोकांमध्ये खूप जास्त चान्स असतो बीपी होण्याचा. ज्या लोकांमध्ये डाएटमध्ये मीठ जास्त खातात, काही लोकांना सवय असते वरतून मीठ घ्यायची, तर सोडियमचं प्रमाण जास्त झाल्याने सुद्धा बीपीचा त्रास होऊ शकतो. नंतर अल्कोहोल, स्मोकिंग, ह्या
गोष्टींनी आपल्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि स्मोकिंगमध्ये जास्त रिस्क आहे हायपरटेन्शन होण्याची. तर कारण ते डायरेक्टली तुमच्या रक्तवाहिन्यांवरती इफेक्ट करतं आणि स्मोकिंगमुळे रक्तवाहिन्याचा डायमीटर कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे देखील प्रेशर वाढतं. त्याच्यामुळे हे रिस्क फॅक्टर्स आहे. येस. आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले, की ब्लड प्रेशरला आपण बऱ्याचदा सायलेंट किलर म्हणतो. आणि मी असं ऐकलंय बऱ्याच जणांचं, की त्यांना म्हणजे म्हणजे काहीतरी त्रास झाला खूप दिवसांनंतर आणि तेव्हा समजलं, की ब्लड प्रेशर आहे म्हणून. पण बऱ्याचदा असं असतं, की लोकांना ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरचा त्रास, पण तो त्यांना माहीतच नसतो. तर काय-काय सिम्प्टम्स आहेत किंवा आपण किती रेग्युलरली चेक केलं पाहिजे? म्हणजे काय ओके. इंटरव्हल असला पाहिजे ब्लड प्रेशर चेक करायचा? तर बेसिकली तू म्हणाली जसं सायलेंट किलर आहे, समजून येत नाही. त्याचे मेजरली काही सिम्प्टम्स नसतात. पण बेसिक काही-काही सिम्प्टम असतात, जे आपण इग्नोर करतो. थकवा येणे. आता थकवा तर आपल्याला खूप कंडिशन्समध्ये येतो, है ना? तर थकवा येतो किंवा ना खूप लोकांना सकाळी उठल्यानंतर डोकं दुखतं. हे फार क्लासिक कंडिशन आहे. पण त्यात पण आपलं असं ती एक हे होऊ शकते कन्फ्युजन, की हे चष्मा लागलाय का? चष्म्याचा नंबर वाढलाय का? त्यामुळे आहे का? किंवा ॲसिडिटीमुळे डोकं दुखतं. त्याच्यामुळे पण जे मॉर्निंगला ते क्लासिक सिम्प्टम आहे, की सकाळी उठल्यानंतर या लोकांचं डोकं दुखतं. तेव्हा बीपी चेक करून बघितलं पाहिजे. ठीक आहे. नंतर काही लोकांच्या नाकातून रक्त येतं. ते पण एक साईन असू शकतं, की बीपी वाढलेला आहे. तेव्हा एकदा चेक करून बघितलं पाहिजे. तुम्हाला जर काही किडनीचे आजार असतील ऑलरेडी, तर किडनीच्या आजारामुळे देखील चेक करून बघितलं पाहिजे, की म्हणजे रेग्युलरली चेक केला पाहिजे. ठीक आहे. आणि छातीत देखील धडधड होत असेल, तरी देखील ते एक साईन आहे, की तुम्ही बीपी चेक करून बघितलं पाहिजे. की चालताना दम लागणे, पळताना दम लागणे, बोलताना दम लागणे, ह्या सगळ्या सिम्प्टम्स असू शकतात, की तुम्हाला बीपी आहे. ओके. आणि असं बऱ्याचदा म्हणतात म्हणजे डायग्नोस्टिक बद्दल मला विचारायचंय, की म्हणजे आता समजा मी खूप जास्त जोरात पळाले किंवा मी असा काहीतरी इन्सिडेंट पाहिला आणि मला अचानक भीती वाटली म्हणून पण माझा बीपी एलिव्हेट होऊ शकतो, राइट? तर मग असं काय पॅरामीटर आहे, की बाबा इतके-इतके दिवस सलग तुमचा बीपी वाढलेला असेल, तर तुम्ही हायपरटेन्सिव्ह आहात. तर ओके. त्याचे काय पॅरामीटर्स आहेत? तर बेसिकली बीपी चेक करायचे काही नियम असतात, की तो कसा चेक केला पाहिजे. ओके. आता खूप लोकांचं गंमत अशी आहे ना, की इव्हन माझ्या आजी बाबतीत तसं व्हायचं, की आम्ही हॉस्पिटलची पायरी चढली का तिचा बीपी वाढायचा आणि अदरवाईज तो नॉर्मल होतं आणि हे खूप पेशंट्समध्ये होतं. आणि रिव्हर्स पण आहे, की खूप लोकांना डॉक्टरला बघितल्यावर शांत वाटतं. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे डॉक्टरांचा प्रकार असतो असं बघून, की आता मी डॉक्टरकडे आले ना, तर आय एम इन सेफ हँड्स. पण खूप लोकांचं असं होतं, की 90% की हॉस्पिटलची पायरी चढली का भीती वाटते त्यांना, कुठेतरी ती एन्झायटी डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे बीपी वाढतो. पण मग डॉक्टर ना आपल्याला मॉनिटर करायला सांगतात बीपी. हो. आता आपण डिजिटल ते ब्लड प्रेशर मेजरमेंट्सचे मशीन्स अवेलेबल आहे इझिली. तर साधारण तुम्ही आठवडाभर कुठलातरी फिक्स टायमिंग नेमून घ्या, की सकाळी 9:00 रात्री 9:00 सकाळी 9 आणि रात्री 9 असे 2 टायमिंग्स घेतले तुम्ही आणि सलग तुम्ही त्यावेळेत बीपी चेक केला. ते रीडिंग्स रेकॉर्ड करा आणि पहिली गोष्ट एकतर कुठून पळत आले, खाऊन आले, चालून आले, लगेच बीपी चेक नाही करायचा आहे. एक तर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये केलं तर बेटर आहे किंवा बसताना पण एकदम कम्फर्टेबल बसायचं आहे. 5 मिनिटं पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे आणि मग लेफ्ट हँडला किंवा राईट हँडला मेजरली आपण लेफ्ट हँडला चेक करतो. तर ते काफ आधी बघायचं, की आपण व्यवस्थित लावतोय का? त्याचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल व्यवस्थित वाचून आणि आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज आहे, की बीपी कसा चेक करायचा हा देखील व्हिडिओ करून दाखवलेला आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर ते व्यवस्थित सगळं चेक हे बसून रिलॅक्स होऊन 5 मिनिटं मग बीपी चेक करायचा. आणि मग हे असे रीडिंग्स तुम्ही आठवडाभर रेकॉर्ड करायचे आणि मग रेकॉर्ड केल्यानंतर सरांना तुम्ही दाखवू शकता तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरांना. आणि बेसिकली असे पण खूप गमतीदार किस्से असतात, की असे पण हे तर सायन्समध्ये सांगितलंय, की तुम्ही 2 टाईम पॉइंट्स धरा आणि करा. पण तुमच्या घरात भांडण झालं, गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं, बायकोसोबत भांडण झालं, तर या टाईम पॉइंटला पण तुम्ही तुमचा बीपी चेक केला पाहिजे, की हां, असू शकतं, की तो रागात वाढतोय का नुसता. तर कारण तेव्हा खूप लोकांना असं असतं ना, की इव्हन आम्ही पेशंटशी बोलताना, की मला ते एकदा त्यावेळेस वाढला होता. पण त्यांना एक्झॅक्टली ती सिच्युएशन पिनपॉइंट नाही करता येत, कारण ते एखाद्या वेळेसच झालेलं असतं. जेव्हा ते रिपिटेटिव्ह बिहेवियर होतं, तेव्हा आपल्याला जेव्हा तुम्ही चेक कराल, की प्रत्येक वेळेस भांडण झाल्यानंतर चेक कराल, आर्ग्युमेंट झाल्यानंतर चेक कराल, तुमच्या बॉससोबत पण झालं असेल तरी, तर तुम्हाला ते लक्षात येतं, की ही सिच्युएशन मला अँक्झायटी बिल्ड करतीये. तर तसे पॅरामीटर्स घेऊन मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट स्टार्ट करतात. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे? म्हणजे आता ओके. आपल्याला माहिती आहे 120/80. हं, हं. पण बऱ्याचदा याच्या आसपास पण असेल तरी ते नॉर्मल सांगतात. तर ते कितपत खरं आहे? तर बेसिकली हा खूप मोठा हे आहे की काहीच कन्फ्युजन की नेमकं
ब्लड प्रेशर मेजरमेंट्स किती असले पाहिजे आणि किती असल्यावर आम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तर तुम्ही तुमचे काय ब्लड प्रेशर मेजरमेंट्स जे काय असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. Yes. आम्ही नक्कीच तुम्हाला ते कसे कमी करायचे, त्याला औषधांची गरज आहे का नाही आहे, ते नक्की तुम्हाला लिहून कमेंट करू. प्रत्येक आम्ही जी कमेंट येईल त्याला आम्ही आन्सर देऊ. तर नक्की तुमचा ब्लड प्रेशर मेजरमेंट जे आहे ते चेक करून आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवा. तर जो चार्ट तुम्हाला दिसतो आहे त्याच्यामध्ये तर नॉर्मल जो बीपी आहे तो जो सिस्टॉलिक आहे तो लेस दॅन 120, म्हणजे आपण जो 80 आणि 120 म्हणतो, तर तो नॉर्मल तुमचा बीपी आहे. आणि थोडासा वाढलेला म्हणजे जो वरचा बीपी आहे तो 120 ते 130 मध्ये गेला असेल. आणि जो खालचा आहे जो 80च्या खाली असेल तरी आपण त्याला थोडासा वाढलेला म्हणतो, कारण वरचा 130 पर्यंत गेला आहे. आता स्टेज 1 जो आहे हायपरटेन्शन, स्टेज 1 म्हणजे 130 चे 140 जर वरचा वाढला असेल आणि खालचा बीपी 80 ते 90 मध्ये गेला असेल, तर त्याला आपण स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणतो. आणि स्टेज 2 मध्ये वरचा बीपी 140च्या पेक्षा वर गेलेला असतो आणि खालचा बीपी 90 पेक्षा जास्त गेलेला असतो. ठीक आहे. आणि तसं चार्टमध्ये दिसतंय की हायपरटेन्सिव्ह क्रायसिस म्हटलेलं आहे. ठीक आहे. जर तुमचा वरचा बीपी 180 पेक्षा जास्त असेल आणि खालचा बीपी 120 पेक्षा जास्त असेल, इमिजिएटली डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. कारण ही कंडिशन एकदम सिरियस आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढे पॅरालिसिसचा अटॅक किंवा ह्याचा हार्ट अटॅक किंवा म्हणजे हृदयावर कुठल्या तरी तुमच्या ऑर्गनवरती मेजर परिणाम करू शकते ही कंडिशन. त्याच्यामुळे 120 आणि 180च्या वरती जर तुमचा गेला तर तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. तर हा चार्ट लक्षात ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे मेजरमेंट्स कुठल्या ह्याच्यामध्ये लाय केले गेले पाहिजे. ओके. आणि जर बीपी खूप दिवस अनट्रीटेड राहिला हं. फॉर व्हॉटएव्हर रिझन किंवा इग्नोर्ड झाला, तर त्याचा काय-काय परिणाम होतात, दुष्परिणाम होतात शरीरावर? ओके. तर बीपी जर आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये नाही ठेवला, तो वाढत गेला, त्याचे बरेचसे दुष्परिणाम होतात. एक तर छातीत दुखणे, नंतर हृदयाच्या आकारावर परिणाम होतो, हृदयाच्या कार्यावरती परिणाम होतो, हार्ट फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, किडनीचे फंक्शनिंग आपले इफेक्ट होऊ शकते त्याच्यामुळे. ठीक आहे. नंतर कंटिन्युअस लोकांना छातीत धडधड करणे. नंतर ह्याचा एवढा परिणाम आहे, कॉग्निटिव्ह फंक्शन तुमचं जे आहे ब्रेनचं फंक्शन, त्याच्यावर देखील परिणाम होतो आणि तुम्हाला डिमेन्शिया सारखे आजार देखील होऊ शकतात, की म्हणजे परमनंटच अगदी तुम्ही सगळंच विसरायला लागतात. तर एवढं सीरियस आहे बीपीला कंट्रोलमध्ये ठेवणं. ओके. आणि समजा हृदयाचे काही विकार आपल्याला असतील, तर ते म्हणजे बीपी वन ऑफ द सिम्प्टम ऑफ अंडरलाइंग हार्ट सिच्युएशन ऑर डिसीज? येस, ऑफकोर्स. म्हणजे बीपी आणि म्हणजे बीपीला आपण एक कार्डिओव्हास्क्युलर कंडिशनच म्हणू शकतो, की कारण हार्ट पंपिंग इज व्हॉट बीपी इज ना. तर त्यामुळे जर तुमचा बीपी वाढतोय ना, तर कुठेतरी बीपी वाढतोय म्हणजे खूपशा कारणांमध्ये असं पण होतं, की ॲथेरोस्क्लेरोसिस तू ऐकलं असेल, की जे रक्तवाहिन्या आहे त्याच्यामध्ये कुठेतरी चरबीचं प्रमाण साठायला लागतं, चरबी डिपॉझिट होते. म्हणूनच ते म्हणून मी ते म्हणाली डायमीटर कमी होतो. तो कशामुळे कमी होतो, की तिथे ते डिपॉझिशन्स होतात आणि म्हणून ते प्रेशर वाढतं आणि त्याच्यामुळेच हार्ट अटॅक येऊ शकतो. येस. सो म्हणजे ब्लॉकेजेस पण मग वन ऑफ हो, दी ब्लॉकेजेस आहे किंवा दुसरं इव्हन पॅरालिसिसचा अटॅक्स देखील येऊ शकतो जर तुमचा बीपी अनट्रीटेड राहिला तर. म्हणजे अगदी की जे ब्रेनला रक्तवाहिन्या जे आपल्याला ब्लड सप्लाय करतायत तिथे जर ब्लॉक आला तर अगदी वेन पण फुटू शकतं. किती लोकांमध्ये हे होतं आणि म्हणजे खूप ती लाईफ आणि डेथ सिच्युएशन तिथे येते. ओके. येस. सो थँक यू सो मच. खूप युजफुल माहिती होती ही हायपरटेन्शन बाबत. आणि डायबिटीज आणि हायपरटेन्शन आजकाल इतके कॉमन झालेले आहेत, की लोकांनी त्याच्याकडे सिरियसली बघण्याचं पण लोकांची सोडून दिले. सोडून दिलेलं आहे. सगळ्यांनाच असतो बीपी, सगळ्यांनाच असतो आणि डायबिटीज. अजून एक गोष्ट की आता बीपी ना 25-26 काही एज नाही राहिलं. त्या लोकांना आता गोळी सुरू झालेली बीपीची. तर मला म्हणायचं की ज्यांचे कोणाला कोणाला बीपी आहे ना, त्यांनी ते इग्नोर नाही करायचं आहे. आणि खूप लोकांना गोळी घेणं म्हणजे पण टॅबू वाटतो, की अरे माझा मित्र काय म्हणेल किंवा माझ्या कलीग्स काय म्हणतील, मी सोशलाइज कसं करू, की ह्याला बीपीची गोळी सुरू झाली आहे. त्याच्यामुळे तो इतका टॅबू आहे अजून पण भारतामध्ये. त्यामुळे लोकं ना काहीतरी स्टार्टिंगला ना काहीतरी घरगुती उपाय करणं किंवा हर्बल सप्लिमेंट्स घेणं, तर ह्याच्यावरतीच ते कमी करायला बघतात. Yes. पण बेसिकली जर खूप जास्त ऑब्व्हियसली तुम्ही डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टर तुम्हाला हे सांगू शकता, की तुमचा ग्रेड 1 हायपरटेन्शन आहे आणि तो तुम्ही डाएट एंड लाईफस्टाईलने रिव्हर्स करू शकतात. जर डॉक्टरना वाटलं, की तुमची हृदयाची कंडिशन कुठपर्यंत आहे, काय तुमचं हृदयाच्या कार्यावर काही परिणाम झालेला आहे का, ते बघून जर तुम्हाला गोळी रेकमेंड केली असेल, तर नक्कीच तुम्ही ती गोळी खाणं गरजेचं आहे. विथ डाएटरी चेंजेस ते रिव्हर्स करू शकतो आपण पुढे जाऊन. तर फक्त त्या गोष्टींवरती अवलंबून न राहणं किंवा मित्रांचे सल्ले न ऐकणं आणि त्या गोळी घेणं काही त्याचा साईड इफेक्ट असतो असं नाहीये. हल्ली खूप छान गोळ्या अवेलेबल आहे, छान ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. तर रेग्युलर चेकअप्स आणि डॉक्टरचा सल्ला घेणं फार इम्पॉर्टंट आहे या कंडिशन्स.
ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजकाल बऱ्याच जणांना डायबिटीस आणि बीपी असतो, पण लोकं त्याच्याकडे सिरियसली बघत नाहीत. आणि जसं तुम्ही म्हणालात टॅबू सुद्धा आहे असं, हं, की बाबा माझ्या मुलाला 25व्या वर्षीच बीपीची गोळी लागली. हं. पण लागली ती ठीक आहे. पण तुम्ही पहिली गोष्ट जर डॉक्टरांनी गोळी दिली असेल, तर ती व्यवस्थित घ्या आणि सोबत लाईफस्टाईल चेंज करा. मे बी तुमची गोळी बंदही होऊ शकते. येस आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जसं मॅडमनी व्हिडिओमध्ये सांगितलं, की तुम्ही तुमच्या बीपीच्या रीडिंग्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती तुमचा बीपी कसा आहे किंवा तुम्ही त्याला कसं चेंज करू शकता, नॉर्मल करू शकता, याच्या गाईडलाईन्स आम्ही तुम्हाला देऊ. तुम्हाला काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2 कारण पार्ट 2 मध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायपर टेन्शनमध्ये तुमचा डायट कसा असला पाहिजे, तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत, काय ट्रीटमेंट आहे, त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि बघत रहा जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ.